कानिफनाथ देवस्थानच्या इनामी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची शक्यता. आमदार मोनिकाताई राजळे यांनी थेट अधिवेशनात उपस्थित केली लक्षवेधी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कारवाईचे आश्वासन. महसूल, ग्रामपंचायत, नगरपालिका व इतर शासकीय जागेवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढणार. पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज विधानसभेच्या अधिवेशनात अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध देवस्थानच्या इनामी जागा तसेच महसूल, ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या शासकीय जागेवर असलेल्या अतिक्रमणासंदर्भात थेट अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली. मी आपल्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या अशा लक्षवेधीद्वारे आपलं आणि मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छिते. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, अहिल्यानगरमध्येच नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ज्या काही आपल्या सरकारी जमिनी आहेत, ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल, नगरपालिकेच्या असेल, महानगरपालिकेच्या असेल आणि देवस्थानच्या इनामी जमीन आहेत. आज आपण बघितलं तर गावोगावी ज्या ज्या ठिकाणी देवस्थानच्या इनामी जमिनी आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालेलं दिसतोय. वेगवेगळ्या देवदेवतांच्या असेल, मूर्ती असतील त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर तिथं धार्मिक स्थळाचं किंवा तिथं वातावरण निर्मित केल्यानंतर त्या ठिकाणी धार्मिक बैठका घेतल्या जातात. धर्मांतराचे अनेक विषय आपण आज राज्यामध्ये बघतोय. आमच्याही अहिल्यानगर येथे कर्जत असेल, कोपरगाव, बोलेगाव, राहुरी, नागापूर, पिंपरी अवघड, वांबोरी, गुहा, खडांबे, गुंजाळे, जवखेड खालसा, पाथर्डी, कोलार अशा जवळपास 25 ते 30 ठिकाणी या इनामी जमिनावर अतिक्रमण केल्याचं दिसून आलेलं आहे. त्या गावातील लोक, गावातील वातावरण किंवा जातीय सलोखा त्या ठिकाणी बिघडलेला आहे. समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे आणि कुठल्याही एका समाजाला त्या ठिकाणी प्राधान्य देता किंवा अतिक्रमण शासकीय जागेवर होऊ नये यासाठी गावकरी असतील, तिथले प्रमुख कार्यकर्ते असतील, हे वारंवार त्या आस्थापनेला विनंती करतात. परंतु ग्रामपंचायती एखादा विभाग महसूलच्या जागेवर अतिक्रमण केलं असेल किंवा देवस्थानच्या, तर महसूलकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं ग्रामपंचायतनी परवानगी दिली असेल तिथलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे. परंतु माझी ग्रामपंचायतची तेवढी क्षमता त्या ठिकाणी नसते आणि ते अतिक्रमण काही काढलं जात नाही. म्हणून माझी या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी या देवस्थानच्या किंवा महसूलच्या असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिकेच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे ते काढण्यासाठी एक ठोस पावले या ठिकाणी उचलली गेली पाहिजेत. ही अतिक्रमणं होऊ नयेत. त्याचबरोबर जातीय सलोखा त्या ठिकाणी टिकला पाहिजे यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात. त्याचबरोबर हे अतिक्रमण झाल्यानंतर काही देवस्थानच्या जमिनीवर हॉटेल झालेले आहे, तिथं अवैध धंदे चालू, तिथं दारू विक्री होती, विद्यार्थी जात येतात, त्यांची छेड त्या ठिकाणी काढली जाते आणि मग त्यामध्ये समाजामध्ये वातावरण अतिशय बिघडलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की ज्या ज्या महाराष्ट्रात आमच्या अहिल्यानगरमध्ये या देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण झालेले आहेत त्याला पायबंद करण्यासाठी आपण काय आपल्या विभागामार्फत पावले उचलणार आहात, जेणेकरून आज ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमण झालं, आज एखाद्या घरकुल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घरकुलं मोठ्या प्रमाणावर होत आहे, परंतु तिथं ज्यांना जमिनी नाही तिथं आपण शासकीय जागा देऊ शकत नाही. तिथं गावामध्ये एखादा सरपंच असेल तो त्या ठिकाणी त्याला पायबंद करतो किंवा करू देत नाही. परंतु धार्मिक स्थळ म्हटलं का कुणी तिथं वाईटपणा घ्यायला तयार होत नाही. मग शासकीय जमिनींना कुणी मालक आहे की नाही किंवा त्याच्यावर कुणी काही कडक पावले उचलणार की, हा माझा या ठिकाणी मंत्री महोदयांना प्रश्न आहे. म्हणून आमची अपेक्षा आहे आजच्या लक्षवेधीच्या माध्यमातून की अतिक्रमण काढण्यासाठी आपण ठोस पावले या ठिकाणी उचलले तर भविष्यात अशी अतिक्रमण होऊ नये यासाठी आपण काय करणार आहात. अध्यक्ष महोदय, मोनिकाताई राजळे यांनी अहिल्यानगर मधल्या 14 तालुक्यातला अतिक्रमणाबद्दल लक्षवेधी आणली आहे. यामध्ये थोडा सविस्तर तपास आम्ही केला आहे. 10 तालुक्यामध्ये असे कुठलेही फार अतिक्रमण आढळले आम्हाला नाही आहे. त्याची माहिती जर दिली तर निश्चितपणे त्यामध्ये सरकार लक्ष टाकेल. पण 4 तालुक्यामध्ये पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, राहुरी या 4 तालुक्यामध्ये मोनिकाताईंनी सांगितल्याप्रमाणे 16 अतिक्रमण आढळले आहेत. त्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये जवखेड खालसा इथे देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनी आहे, तिथे अनाधिकृत हॉटेल बांधलेलं आहे. त्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये सिद्धटेक ग्रामपंचायतमध्ये एक अनाधिकृत थळगं होतं, ते त्या ठिकाणी होतं, ते काढून टाकलेलं आहे. श्रीरामपूरमध्ये मौजा खिर्डीमध्ये असं एक अतिक्रमण त्या ठिकाणी आहे. राऊर तालुक्यात गुहामध्ये कानिफनाथ देवस्थानाच्या इनाम मिळकती जमिनीवर या ठिकाणी अतिक्रमण आहे.
त्यानंतर तांदूळवाणी ब्राह्मणी अशा ठिकाणी राहुरी तहसीलमध्ये अतिक्रमण आहेत. देवळाली प्रवळामध्ये अतिक्रमण आहेत. राहुरी सुलकेश्वर चौक परिसरात एक दर्गा आहे. तांदूळवाणीमध्ये एक बायबल चर्च आहे. अशा कोल्हापूर खुर्दमध्ये राहुरीमध्ये गट क्रमांक 43 वर एक अतिक्रमण आहे. पिंपरी अवघडमध्ये आहे. त्यानंतर ग्रामपंचायत चिंचविरेमध्ये एक बिलिव्हर्स चर्च ऑफ इंडिया आहे. गोवामध्ये एक त्या ठिकाणी मतमाऊली डोंगरावर एक श्रद्धास्थान आहे, त्याच्याबद्दलचं तिचं खाजगी जमीन आहे. तर अशा सर्व बाबीचा आम्ही अभ्यास केला अध्यक्ष महोदय. खरं तर या ठिकाणी तिथले आरडीसी, तिथले एचडीओ, तिथले सर्व तीनही एचडीओ म्हणजे एचडीओ पाथर्डी, एचडीओ कर्जत, एचडीओ श्रीरामपूर या सर्वांना तिथल्या सर्व तहसीलदारची बैठक अध्यक्ष महोदय कालच घेतली आहे मी. आणि इथल्या आरडीसी नाही, मी त्या ठिकाणी कलेक्टर आरडीसीशी बोललो आहे. खरं तर काही अतिक्रमण हे ग्रामपंचायतच्या गावठाण क्षेत्रामध्ये असल्यामुळे ग्रामपंचायतनी पोलिसांची मदत घेऊन काढायची आहे. काही अतिक्रमण हे महसूल खात्याने काढायचे आहे, काही अतिक्रमण नगरपालिकेने काढायचे आहे, काही अतिक्रमण हे त्या ठिकाणी आमच्या महसूल खात्याने काढायचे आहेत. वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाला घेऊन अतिक्रमण काढायचे आहे. आणि पुढच्या काळामध्ये जो गृह विभागाचा शासन निर्णय आहे 5/5/2011चा की कुठल्याही धार्मिक स्थळाचं अतिक्रमण करता येत नाही. धार्मिक स्थळ बांधायचं असेल तर आपल्याला गृह विभागाच्या एसओपी प्रमाणे त्या ठिकाणी परवानग्या घ्याव्या लागतात. ज्या ज्या अतिक्रमण झाले आहेत त्यांनी परवानग्या घेतल्या नाही गृह विभागाच्या, त्या अतिक्रमण काढण्याकरता सरकारला काहीच अडचण नाही किंवा स्थानिक प्राधिकरणाला अडचण नाही. मी या ठिकाणी एवढंच आश्वस्त करतो मोनिकाताईला की जे अतिक्रमणाच्या बाबीत आपण शासनाच्या लक्षात आणून दिल्या त्या स्थानिक प्राधिकरणाला पोलिसांची जोड देऊन, पोलिसांची मदत देऊन, पण पुढाकार थोडा त्यांनी घ्यावा लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थेने, नगरपालिकेने घ्यावं लागेल, ग्रामपंचायतीने घ्यावं लागेल, कारण त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे आणि नियमाने त्यांना अधिकार आहे. पण ज्या महसुली भागामध्ये आहे ते महसूल शासन करेल, कलेक्टर करतील, पोलीस करतील. पण मी आश्वस्त करतो की आपण जी काही यादी आपल्याकडे आहे आणि तुम्ही काही यादी आम्हाला द्याल, त्या दोन्ही याद्या मिळून ज्या ज्या स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करून, त्यांच्याशी बोलून, पोलिसांची मदत घेऊन, गृह विभागाच्या निर्णयानुसार ते जर नसेल आणि त्यांनी जर परवानग्या घेतल्या नसेल तर ते अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई शासन करेल. चला पुढची लक्षवेधी. एक उपप्रश्न विचारा. आपण कोणालाच हे करत नाही आहोत. मंत्री महोदय, एक उपप्रश्न बऱ्याचशा देवस्थानच्या जमिनी, आमच्या कानिफनाथ देवस्थानच्या जमिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा जमिनी वक्फ बोर्डाने सुद्धा अधिकार या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की जी देवस्थान कानिफनाथ देवस्थानच्या अखत्यारीच्या जमिनी आहेत, इनामी जमिनी ते कसायला दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी आता वक्फ बोर्डाने सुद्धा अधिकार गाजवलेला आहे कोर्टामध्ये. त्याच्यावर आपण काय कारवाई करणार? काय अर्थ आहे? म्हणजे आल्या आम्ही विनंती केली. बघा सन्माननीय सदस्य, आम्ही आल्या आपल्याला विनंती केलेली आहे की आज सर्व सदस्यांना जर न्याय द्यायचा असेल, नाही काय अर्थ नाहीये असं नाहीये. आल्याच आम्ही आपल्याला विनंती केली आहे की सर्व सदस्यांना त्यांच्या लक्षवेधी जर घ्यायच्या असतील तर आपल्याला ज्याची लक्षवेधी आहे त्याला उपप्रश्न फक्त विचारता येईल, बाकी आपल्याला देता येणार नाही. आणि विनंती केली आपल्याला. चला घ्या. अध्यक्ष महोदय, माननीय मोनिकाताईंनी उपप्रश्न विचारला आहे की वक्फ बोर्डाने काही जमिनीवर आपल्या नावाने जबरदस्ती जमीन लावलेल्या आहेत. देवस्थानच्या जमिनी आहेत, काही खाजगी जमिनी आहेत. मोनिकाताई, वक्फ बोर्डाच्या सुधारणेबद्दल एक कायदा केंद्र सरकारमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचा केंद्र सरकार पुढे समोर गेलेला आहे. जसाही वक्फ बोर्डाबद्दलचा निर्णय किंवा कायद्याच्या तरतुदी आपल्यासमोर येतील, पण एक गोष्ट खरी आहे, वक्फ बोर्डाने बळकावलेल्या सर्वसाधारण शेतकरी आणि देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या असतील त्याही शासन त्या जमिनी काढून घेण्याकरता काम करणार आहे. आणि कुठल्याही जमिनी ज्या अनधिकृतपणे वक्फ बोर्डाने बळकावल्या आहेत त्याही परत घेण्याची कारवाई शासन करेल. आणि राज्यातील इतर देवस्थानावर जे काही अतिक्रमण आहे तेही काढून टाकण्याकरता शासन कारवाई करणार आहे. लक्षवेधी 4 श्री देवराव भोंगळे. लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय,